राज्यपालांना भेटल्यानंतर महाविकास आघाडी सरकार अस्थिर आहे असं भाजप सांगतंय, परंतु महाविकास आघाडी सरकार अस्थिर नाही तर खंबीर आहे. अस्थिर करण्याच्या कारस्थानाच्या स्वप्नांची पूर्तता कधीच होणार नाही असा जबरदस्त टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी यावेळी लगावला आहे. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेत्यांसह राज्यपालांची भेट घेतली. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारवर आरोपही केले होते. या आरोपाला नवाब मलिक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये पैसे खाण्यात आले हे रश्मी शुक्लांच्या रिपोर्टच्या आधारावर फडणवीस आरोप करत राहिले. एक पान फक्त प्रेसला द्यायचे आणि पूर्ण रिपोर्ट द्यायचा नाही. त्या रिपोर्टमध्ये नावे आहेत त्यानुसार बदल्या झाल्या नाहीत. फडणवीस हे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री राहिले आहेत. बदलीची प्रोसिजर काय आहे? त्यांच्यात बोर्ड आहे. ACM होमच्या अध्यक्षतेखाली ते बोर्ड असतं. ते शिफारसी करतं आणि कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा बोर्ड हा DGंच्या अखत्यारीत असतो. म्हणजे सुबोध जयस्वाल हे पैसे घेऊन नावांची शिफारस करत होते का, असा गंभीर सवाल देखील नवाब मलिक यांनी यावेळी उपस्थित केला आहे. त्या रिपोर्टच्या आधारावर सरकारला बदनाम करण्याचं काम फडणवीस करत होते. कालच फडणवीस यांचं असत्य काय आणि सत्य काय हे जनतेसमोर ठेवलं आहे. भाजपला सत्तेशिवाय राहता येत नाही म्हणून ते सगळे हे उपद्रव करत आहेत असा टोला देखील नवाब मलिक यांनी यावेळी लगावला आहे. महामहिम राज्यपाल महोदयांना भेटल्यानंतर भाजपची लोक सांगताय की महाराष्ट्र सरकार अस्थिर आहे. सरकार अस्थिर नाही, खंबीर आहे. पण त्यांचा जो अस्थिर करण्याच्या कट कारस्थान आहे ते कुठेतरी त्यांच्या स्वप्नाची पूर्तता होत नाही. आणि गेल्या 16-17 महिन्यापासून त्यांच्या सुरुवातीला म्हणणं होता की सरकार महिनाभर चालणार नाही, 3 महिने 6 महिने वेळ देत राहिले. मग आमदार फुटणारे हे सांगत राहिले. मग गेली 2 महिने सरकार हा राष्ट्रपती राजवट लागेल असं ते कुठेतरी हे बोलत राहत आहे. भोमई केसमध्ये कुठेतरी सुप्रीम कोर्टचा स्पष्ट निर्णय आहे, जोपर्यंत सरकार पटलावर बहुमत याच्याकडे आहे गमवत नाही तोपर्यंत सरकार बरखास्त करता येत नाही. आता बदल्यांमध्ये पैसे खाण्यात आले हे आरोप रश्मी शुक्लाच्या अहवालाच्या आधारावर करत राहिले. एक पान प्रेसला द्यायचा, पूर्ण अहवाल द्यायचा नाही. त्या अहवालामध्ये जे काही रिपोर्ट आहे तसं काही बदल्या झालंच नाही. मुख्यमंत्री ते राहिलेले आहे देवेंद्रजी, ते कुठेतरी गृहमंत्री राहिलेले. बदलीची जी प्रोसिजर आहे त्याच्यात जे बोर्ड आहे ते ACS होमच्या अध्यक्षतेखाली असतो. ते शिफारसी करत आहे. कुठेतरी कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदलीचा बोर्ड हा DG ते अखत्यारीत असतो, त्याचे अध्यक्ष ते राहत आहे. म्हणजे जयस्वाल साहेब पैसे घेऊन कुठेतरी नावाची शिफारस करत होते काय? म्हणजे तो रिपोर्ट बेसलेस आहे आणि त्याच्या आधारावर सरकारला बदनाम करण्याचं काम देवेंद्रजी करत होते. कालच आम्ही त्यांचे सगळं असत्य काय सत्य काय जनतेसमोर ठेवलेलं आहे. आता कुठेतरी भाजपवाले सत्तेशिवाय राहता येत नाही, त्यासाठी या प्रकारे ते सगळं करत राहत आहे. भारतीय जनता पार्टी का शिष्टमंडल राज्यपाल महोदय से मिला और उन्होंने कहा कि राज्य में सरकार अस्थिर है. राज्य की सरकार पूरी तरह से खंबीर है. अस्थिर करने का प्रयास पूरी तरह से विफल हो रहा है. पहले कह रहे थे कि सरकार महीना भर नहीं चलेगी, फिर 3 महीना, फिर 6 महीना, फिर विधायक टूट जाएंगे कहा जा रहा था. जब सारी परिस्थितियों में कोई भी वो कुछ नहीं कर पाए तो सरकार को बदनाम करने का खेल भारतीय जनता पार्टी द्वारा शुरू है. रश्मि शुक्ला की रिपोर्ट पे कहा जा रहा है कि ट्रांसफ़र में पैसे लिए गए. रश्मि शुक्ला की रिपोर्ट तथ्यहीन है. जो रिपोर्ट में नामों का उल्लेख है भी ट्रांसफ़र 80% गलत है. हमें लगता है कि बीजेपी केंद्रीय एजेंसी का, गृह सचिव केंद्र के, ये सारा इस्तेमाल करके सरकार को बदनाम करना चाहते हैं. और ये बार बार पिछले 2 महीने से बीजेपी कह रही है कि महाराष्ट्र में राष्ट्रपति शासन लगेगा. कोई इस तरह से राष्ट्रपति शासन नहीं लगता है. भोमई केस में सुप्रीम कोर्ट ने कहा कि जब तक कोई सरकार सदन के पटल पर अपना बहुमत नहीं खोती तब तक वो सरकार बर्खास्त नहीं किया जा सकता. हमारे पास 169 का बहुमत उस वक्त था. आज 250 से ज़्यादा विधायक इस सरकार के पास हैं. बीजेपी बेचैन है, सत्ता बिना रह नहीं पाती, इसलिए सारी हरकतें बीजेपी के लोग कर रहे हैं.